सर्वांना जय भीम. मला बोलण्यासाठी विषय दिलेला आहे SC वर्गवारीचा. SCचं जे कॅटेगरायझेशन झालेलं आहे, सुप्रीम कोर्टाने जी मान्यता दिलेली आहे, या संदर्भामध्ये हा विषय दिलेला आहे. या संदर्भामध्ये जे क्रिमिलेअर लावण्यात आलेलं आहे, क्रिमिलेअरचे विश्लेषण होणं आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टानं जे 1 ऑगस्टला जजमेंट दिलं, त्या जजमेंटवर चर्चा होणं आवश्यक आहे. मित्रांनो, माझ्यासमोर हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. हे 565 पानाचं जजमेंट आहे. या 565 पानाच्या जजमेंटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ह्याचं विश्लेषण होणं आवश्यक आहे. जे 7 जजेस होते, त्या 7 जजेसनं हा जो निर्णय दिला, त्याच्यातले 6 जजेस हे वर्गीकरणाच्या समर्थनात आहेत. तर 1 जजेसचं म्हणणं होतं की वर्गीकरण नाही झालं पाहिजे. या संदर्भामध्ये आपण हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, बहुजन संघटनेच्या माध्यमातून आपण ही भूमिका मांडत आहोत. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत. पहिली बाब ही आहे की वर्गवारी करत असताना सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे वर्गवारी करताना की कोणतीही स्टेटनं जर वर्गवारी करायची असेल, SCचं वर्गवारी करायची असेल, तर त्यांनी इम्पेरिकल डेटा गोळा केला पाहिजे. विदाऊट इम्पेरिकल डेटा वर्गीकरण नाही केलं पाहिजे, हे म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाचं. प्रश्न असा आहे की वर्गीकरण करा आणि नंतर जर वर्गीकरण करण्यासाठी जर इम्पेरिकल डेटाची गरज असेल, तर सुप्रीम कोर्टाला आमचा सवाल आहे, प्रश्न आहे, तुम्ही लोकांनी कोणता इम्पेरिकल डेटा मागवला? कोणत्या स्टेटकडून इम्पेरिकल डेटा घेतला? विदाऊट इम्पेरिकल डेटा तुम्ही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. हा निर्णय, त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही न्यायालयानं न्याय देण्याचं काम करावं. तुमच्याकडे कोणता इम्पेरिकल डेटाच नाही, एका जातीला आरक्षण मिळालं आणि एका जातीला आरक्षण मिळालं नाही, हे तुम्ही कोणत्या नतीजावर आलात की ह्याला फायदा झाला, ह्याला फायदा नाही झाला, ह्या जातीला फायदा झाला, ह्या जातीला नुकसान झालं, ह्या 2-4 जातीनेच फायदा घेतला, बाकीच्या जाती मागास लागल्या. याची काही आकडेवारी ऑथेंटिक तुमच्याकडे आहे का? याची काय ऑथेंटिक आकडेवारी सुप्रीम कोर्टामध्ये पब्लिश झाली का? याची काय ऑथेंटिक आकडेवारी केंद्र सरकारनं तुमच्याकडे दिली का? पंजाब सरकारनं दिली का? जर कोणताही इम्पेरिकल डेटा नसताना तुम्ही वर्गीकरणाला मान्यता देता, माझं म्हणणं आहे इम्पेरिकल डेटा अगोदर मागवा आणि इम्पेरिकल डेटानं जर सिद्ध केलं काही जातीने आरक्षणाचा फायदा झालेला आहे आणि काही जातीला आरक्षणाचा फायदा नाही झाला, असा जर डाटा असेल, अशी जर आकडेवारी असेल, अशी सरकारी आकडेवारी असेल, तर त्या आकडेवारीला धरून निर्णय देणं आवश्यक होतं. परंतु सुप्रीम कोर्टानं असं न करता स्टेटला सांगितलं इम्पेरिकल डाटा गोळा करा आणि त्याच्यानंतर वर्गवारी करा. मग तुमच्याकडे इम्पेरिकल डाटा नसताना तुम्ही वर्गीकरणाला कशा काय मान्यता देता, हा मूलभूत प्रश्न तयार होतो. मित्रांनो, या व्यतिरिक्त काही मूलभूत बाबी आहेत ज्या जजमेंटमध्ये आहेत, जसं की क्रिमिलेअर लावलेला आहे. मुद्दा क्रिमिलेअरचा नव्हताच. जर क्रिमिलेअरचा मुद्दाच नाही तर SC STला तुम्ही क्रिमिलेअर लावलं कसं, हा मूलभूत प्रश्न आहे. बरं, तुम्ही क्रिमिलेअर लावताना जर SC वर्गीकरणाची SCची केस आहे, तर तुम्ही SCबद्दल बोला ना. शेड्यूल ट्राईब पार्टी आहे का? तुम्ही शेड्यूल ट्राईबचा वकील घेतलाय का? शेड्यूल ट्राईबचं इंटरव्हेन्शन आहे का? शेड्यूल ट्राईबचं काहीही म्हणणं नाही, शेड्यूल ट्राईब पार्टी नाही, शेड्यूल ट्राईबबद्दल केस नाही आणि तुम्ही निर्णय देता SC STला क्रिमिलेअर लागणार. बरं, शेड्यूल कास्टला क्रिमिलेअर लागणार का? तर शेड्यूल कास्टचे वकील तिथं होते, केस लढत होते. पण शेड्यूल ट्राईबचं तर कुणीच नाही. शेड्यूल ट्राईबचा एकही व्यक्ती तिथं तुमच्या इंटरव्हेन्शन नाही, शेड्यूल ट्राईबचं काहीही म्हणणं नाही, तरीसुद्धा तुम्ही शेड्यूल ट्राईबवर क्रिमिनल लावलात. हा शेड्यूल ट्राईबवर तर सरळ अन्याय आहे ना. तुम्ही त्यांचं म्हणणंच नाही ऐकून घेता, तुम्ही त्यांच्याबद्दल कसं काय निर्णय देऊ शकतात? न्यायाचं साधं तत्व आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही न्याय देत आहात, ज्याच्या संदर्भात निकाल देत आहात, त्यांचं ऐकून तर घ्या. शेड्यूल ट्राईबचं तुम्ही ऐकूनच घेतलं नाही आणि तुम्ही शेड्यूल ट्राईबला डायरेक्ट पार्टी बनवलात. शेड्यूल ट्राईबचं ऐकून न घेता शेड्यूल ट्राईबला क्रिमिनल लावलात. हा शेड्यूल ट्राईबवर अन्याय नाही का? सुप्रीम कोर्टाला अशी मनमानी करण्याचा अधिकार आहे का? तर माझं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाला असा मनमानी करण्याचा अधिकार नाही. दुसरी बाब, तुम्ही क्रिमिनलसोबतच बाकीच्या ज्या बाबी आहेत, या जजमेंट आहे, मी हे जजमेंटची कॉपी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. या जजमेंटमध्ये जे इश्यू आहे, बघा, हे जजमेंट आहे 565 पानाचं. मी या जजमेंटमध्ये काही महत्त्वाचे इश्यू होते, ज्या इश्यूवरती चर्चा होणं आवश्यक होतं. म्हणजे सुप्रीम कोर्टात समोर काय इश्यू होते, तर 4 इश्यू होते. काय इश्यू होता? इश्यू नंबर 1 होता, व्हेदर सब क्लासिफिकेशन ऑफ अ रिझर्व्ह क्लास इज परमिशेबल अंडर आर्टिकल 14-15-16. म्हणजे आर्टिकल 14-15-16च्या याच्यामध्ये काही हे सब क्लासिफिकेशन जे आहे हे परमिशेबल आहे का, हे सांगायचं होतं. वेदर द शेड्यूल कास्ट कॉन्स्टिट्यूटेड होमोजिनियस और हेट्रोजिनियस ग्रुपिंग, हा शेड्यूल कास्ट जो आहे हा होमोजिनियस आहे का हेट्रोजिनियस आहे, हे सांगायचं होतं. आणि त्यानंतर वेदर आर्टिकल 341 क्रिएट्स अ होमोजिनियस क्लास थ्रू द ऑपरेशन ऑफ द डीमिंग फिक्शन अँड वेदर दे आर लिमिट्स ऑन द स्कोप ऑफ सब क्लासिफिकेशन. या 4 बाबी संदर्भामध्ये इश्यू होते. याच्यामध्ये क्रिमिलेअरचा इश्यू कुठं आहे? याच्यामध्ये एका जनरेशनला आरक्षण देता येईल, नेक्स्ट जनरेशनला देता येणार नाही, असा उल्लेखच नाही. जे जजमेंटमध्येच नाही, जे इश्यूच नाही, ज्या इश्यूसाठी सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, तरीसुद्धा तुम्ही या इश्यूला सोडून बाकीचे कसं काय निर्णय देता, हा प्रश्न इथे आहे. आणि हे कसं झालं याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आता या संदर्भामध्ये हे जे जजमेंट आहे, त्या जजमेंटवर
आता हे 7 जजेसचं काय काय म्हणणं आहे त्याच्यापैकी डॉक्टर धनंजय चंद्रचूड जस्टिस जे आहेत आणि मनोज मिश्रा यांना कन्क्लुजनमध्ये जजमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये की शेड्यूल कास्ट हा हेट्रोजेनियस ग्रुप आहे, होमोजेनियस ग्रुप नाही. आता मित्रांनो, हेट्रोजेनियस ग्रुप म्हणजे काय मला सांगा. आर्टिकल 341 असेल ज्याच्यामध्ये शेड्यूल कास्टची लिस्ट आहे, जे सरकार आहे जे राष्ट्रपतीच्या ह्याच्या मान्यतेनं शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये कोणाला टाकायचं कोणाला काढायचं राष्ट्रपती ठरवतो, आता सरकार ठरवतं. आता यामध्ये शेड्यूल कास्ट ज्यावेळेस इंग्रजांनीच 1935च्या सेकंड इंडिया ॲक्टमध्ये घेतलं होतं. शेड्यूल कास्ट कोणाला म्हणायचं, ज्यांच्यामध्ये कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ज्यांच्यामध्ये होमोजिनियसपणा आहे, अर्थात जे हजारो वर्ष झालं सामाजिक माग असलेले आहेत, जे हजारो वर्ष झालं शैक्षणिक माग असलेले आहेत, ज्यांच्यासोबत हजारो वर्षापासून अनटचेबिलिटीचा बिहेवियर होतो, ज्यांच्यासोबत अस्पृश्यतेचा बिहेवियर होतो. अस्पृश्यता हा प्रमुख क्रायटेरिया राहिलेला आहे. त्या अस्पृश्य लोकांना एका कॅटेगरीत टाकलं त्याला म्हणतात शेड्यूल कास्ट. आर्टिकल 335 तुम्ही 1935चा जो सेकंड इंडिया ॲक्ट आहे ते तुम्ही वाचू शकता. म्हणजे सेकंड इंडिया ॲक्टमध्ये शेड्यूल कास्ट आला ना, शेड्यूल कास्ट कोणाला म्हणायचं. मग माझा प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टानं म्हणतंय की हा हेट्रोजेनियस समूह आहे, हे सरळ सरळ गलत आहे. हा होमोजिनियस समूह आहे. बरं, हेट्रोजिनियस का, तर वेगवेगळ्या जाती आहेत. मग तर मग प्रत्येक कोणताच ग्रुप तुम्हाला हे भेटणार नाही ना. महारी वेगळी जात आहे, मांग वेगळी जात आहे, चांबार वेगळी जात आहे, ढोर वेगळी जात आहे, कैकाडी वेगळी जात आहे. मग तर हजारो जाती आहेत, कोणती कॅटेगरीज करणार नाही. मग 1000 ग्रुपिंग करणार का तुम्ही? 4 का क्लासिफिकेशन करता? मग महाराष्ट्रात 59 जाती आहेत, मग 59 ग्रुप करा, 59 ग्रुप करा ना. तुम्ही एससीला 5 खासदारी, मग 59 खासदार मिळणार आहेत का? त्यांना जागा मिळणार आहेत का? तेवढ्या जागा आहेत का तुमच्याकडे? मग हे बी प्रत्येक जाती एक जात तुम्ही कशी ग्रुपिंग करणार? मग आम्ही बी त्या ग्रुपमध्ये बी हेट्रोजेनियसपणा येणारच ना. समजा तुम्ही ग्रुप ए मध्ये महाराजसोबत किंवा बौद्धासोबत एखादी जात टाकला, त्यांच्या हेट्रोजेनियसपणा नाही का? मग तुम्ही कसं काय वर्गवारी करू शकता त्याच्यावर? वर्गवारी मग त्यावेळेस होईल ज्यावेळेस एकच जाती एका वर्गात टाकावं लागेल आणि मग एससीचे तुम्हाला 59 तुकडे करावे लागतील आणि केंद्राला एससीचे 1500 तुकडे करावे लागतील. मग वर्गवारी असते, मग तो खरा होमोजिनियस समोर राहील. ही एक जात आहे, कारण 1000 वर्षापासून या जाती आहेत ना. अरे या सर्व जातींनी मिळून ह्या गावाबाहेरच्या जाती आहेत. बघा, शेड्यूल कास्टच्या जाती ह्या गावाबाहेर राहतात, शेड्यूल ट्राईबच्या जाती ह्या अनटचेबल जाती आहेत. हे कॉमन क्रायटेरिया आहेत नाही, गावाबाहेर राहणं, एसीच्या बाहेर राहणं आणि हजारो वर्षापासून यांच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होणं. अरे हा तर होमोजिनियसपणा आहे. आणि असे हे जे क्रायटेरिया पूर्ण करणारे आहेत, त्या क्रायटेरिया पूर्ण करणारे लोक नंना शेड्यूल कास्ट म्हणलेला आहे. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस म्हणतं की हा होमोजिनियस ग्रुप नाही, हा हेट्रोजिनियस ग्रुप आहे, हे जे चंद्रचूडचं म्हणणं आहे हे आम्हाला मान्य नाही, हे हिस्टॉरिकली गलत मान्य आहे. हा एक माझं म्हणणं आहे. यामध्ये दुसरं काय म्हणणं आहे, याच्यामध्ये यांनी म्हणलेलं आहे की आर्टिकल 335चा उल्लेख केलेला आहे. या आर्टिकल 335 नुसार जे आपलं रिझर्वेशन मिळालेलं आहे या जजमेंटमध्ये चंद्रचूडचं म्हणणं आहे. आर्टिकल 335 नुसार जे प्रमोशनचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे, हे डिनाय केलेलं आहे. हा डिनाय केलेला आहे. हे जजमेंट 2 लोकांचं आहे, चंद्रचूड आणि मिश्रा. आता त्याच्यानंतरचं जे जजमेंट आहे, यांच्या नंतरचा जो जज आहे हे आहे जस्टिस गवई. आता ही जस्टिस गवईंनी फार मोठा आपल्यासोबत धोकाधडी केलेली आहे. आता जस्टिस गवईंचं ते जजमेंट आहे आणि जस्टिस गवईंचं ह्या 565 पानामध्ये हे बघा, तुम्ही बघू शकता एवढा मोठा हे गट्टा आहे. हे झेरॉक्स काढायला 300 रुपये लागतात. तर 565 पानापैकी 296 पानं हे जस्टिस गवईंचं म्हणणं आहे. आणि जस्टिस गवईंचं म्हणणं फार महत्त्वाचं आहे, कारण बाकीच्या सगळ्या जस्टिसनी गवईंची री ओढलेली आहे. गवईचं म्हणणंच बरोबर आहे असं बाकीच्या जस्टिसनं म्हटलेलं आहे. त्यामुळं जस्टिसचं जे म्हणणं आहे त्या संदर्भात काही महत्त्वाच्या बाबी सांगणं आवश्यक आहे. आता जस्टिस गवईनं काय केले तर सब क्लासिफिकेशनला मान्यता दिलेली आहे. हा एक मुद्दा आहे. त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे जे गवईचं जे म्हणणं आहे ते मी सांगतो. बघा, वाचून दाखवतो. फार महत्त्वाचे मुद्दे आहेत याच्यामध्ये. सब क्लासिफिकेशन अमॉंग द शेड्यूल कास्ट फॉर द गिविंग मोर बेनिफिशियल ट्रीटमेंट इज परमिशेबल. म्हणजे गवई सब क्लासिफिकेशनला मान्यता देत आहेत. 2. That for doing so, the state will have to justify that the group of which more beneficial treatment is provided is inadequately represented as compared to the other caste in the said list. म्हणजे तुम्हाला अपर्याप्त प्रतिनिधित्व मिळालं हे सिद्ध करावं लागेल आणि नंतरच जे त्यांना ग्रुपिंग करता येईल, असंही त्यांचं म्हणणं आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर तुम्हाला मुद्दा मला सांगायचा आहे, that the finding of M. Nagaraj, Jarnal Singh and Devinder Singh to the effect that creamier principle is also applicable to scheduled caste and scheduled tribe lay down to the correct position of law. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल हे फक्त वर्गवारी संदर्भात जजमेंट आहे. गलत. फक्त एससीच्या वर्गवारी केलं असतं तर आमचं काही म्हणणं नसतं, आम्ही याच्यावर बोललो नसतो.
एक जणांनी कमेंट केली अबकड होणं गरजेचं आहे. तर गरजेचं आहे, इम्पेरिकल डाटा गोळा करून अबकड केल्यानं काही आमचा प्रॉब्लेम नाही. पण जस्टिस गवईनं हे जे क्रिमिनल लावलं, हे क्रिमिनलबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मांडावं लागेल तुम्हाला. जे लोक एससीच्या वर्गवारीचं समर्थन करत आहेत त्या सर्वांना माझं सांगणं आहे की हे जे ह्या तुमच्या ह्या अडवून ह्या षड्यंत्र केलं आहे, हे क्रिमिनल लावलं जस्टिसनं SC STवर, हे क्रिमिनलला तुमची मान्यता असणार आहे का? आणि क्रिमिनलला तुम्ही कशी काय मान्यता देऊ शकता? OBCला क्रिमिनल दिलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं म्हणणं आहे की ज्यांचं 8 लाख उत्पन्न असेल त्या 8 लाखाच्या वरच्यांना आरक्षणाचा फायदा नाही मिळणार. म्हणजे ज्याला 70,000 पगार आहे त्या 70,000 पगार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला इथून पुढे आरक्षणाचा फायदा नाही मिळणार, त्याच्या लेकरांना त्या फायदा नाही मिळणार. हे जे क्रिमिलेअर तुम्ही लावत आहात, हे क्रिमिलेअर संविधानिक आहे का? संविधानिक नाही ना. तुम्ही शेड्यूल कास्ट कोणाला म्हणायचं हे ऑलरेडी डिसाइडेड आहे ना. संविधान सभेमध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे. तुम्ही क्रिमिलेअर आमच्यासोबत कसं काय लावू शकता? काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत नव्हतं असं होईल म्हणून? त्यामुळं आमचं म्हणणं आहे की क्रिमिलेअर SC STला लावणं हे असंविधानिक आहे. तुमच्या काय बापाची जागीर नाही जस्टिस लोकांना, यांना जे न्यायमूर्ती म्हणून तिथं बसायला लागला, तुमच्या बापाची जागीर नाही की तुम्ही संविधानाच्या विरोधात बसून काही निर्णय देताल आणि आम्ही ऐकू. ज्यावेळेस संविधान सभेवर बाबासाहेब आंबेडकरांना घेतलं नाही त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी कराचीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, जर आमच्या लोकांच्या सहमतीशिवाय जर या देशाचं संविधान बनलं आम्ही मानणार नाही. त्यानंतर मजबुरीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर घ्यावं लागलंय, ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन बनवावं लागलं, हे लक्षात घ्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये आणि त्यांच्या एंटायर लाईफमध्ये आपल्या समाजासाठी जवळपास 70 संविधानिक हक्काधिकाराची मागणी केलेली आहे. स्टेट अँड मायनॉरिटी नावाचा ग्रंथ वाचा, याच्यामध्ये जवळपास 42-43 हक्काधिकार लिहिलेले आहेत. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट वाचा. बाबासाहेबाच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये ग्रंथामध्ये आपल्या समाजाच्या हक्काधिकाराची बाब बाबासाहेब आंबेडकर बोललेले आहेत. त्याच्यापैकी संविधानात बाबी किती आल्या? तर बाबी आल्या 7, फक्त 7 बाबी आल्या, 63 बाबी आल्या नाहीत. बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते, मी हा जो मेहनतीने इथपर्यंत रथ आणलेला आहे, तुमच्या त्यांना जर पुढे घेऊन शक्य नसेल कमीत कमी रथ मागं जाऊ देऊ नका. नानकचंद रत्तूनं त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. मित्रांनो, या रथाचा अर्थ आहे 7 हक्काधिकार मी तुम्हाला दिलेले आहेत. हे जर तुमच्याच्यानं शक्य असेल तर 8वा अधिकार मिळवा, 9वा अधिकार मिळवा, 10वा अधिकार मिळवा. हा रथ मागं जाऊ देऊ नका, रथ पुढे घेऊन जा. आणि जर शक्य नाही तुम्हाला 8वा अधिकार 9वा अधिकार मिळवणं शक्य नसेल, कमीत कमी या 7 अधिकाराचं रक्षण करा. आंबेडकर चळवळ काय आहे? 7 अधिकाराचं रक्षण करून राहिलेल्या 63 साठी संघर्ष करणं म्हणजे आंबेडकर चळवळ आहे. मित्रांनो, हे 7 अधिकार आपल्याला मिळाले. बाबासाहेबांची संविधान सभेत ही भूमिका आहे. बाबासाहेब म्हटलेले आहेत. तुम्ही खंड 18वा काढू शकता, 18व्यामध्ये पार्ट 3 बघू शकता. त्याच्यामध्ये बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात की माझं हे धोरण नाही, नेसल तर 9वारीच राहील, नाही तर उघडीच राहील. हे माझं धोरण नाही, माझं हे धोरण बिलकुल नाही. जे मिळतंय ते ताब्यात घ्या, पुढच्या संघर्षासाठी सज्ज राहा. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे हक्काधिकार दिले. हे 7 हक्क अधिकार मिळाले म्हणून आपण या संविधानाला मान्यता दिलेली आहे. आणि जेडीश्वरी पार्लमेंट जर आमचे हे हक्क अधिकार घेत असेल तर त्या संविधानात राहिले काय? आमचं न्यायपालिकेला आमचं म्हणणं आहे, जजेसला म्हणणं आहे, अरे तुमच्या बापजाद्यामध्ये आमच्या बापजाद्यामध्ये झालेला हा करार आहे. तुम्ही आम्हाला हे 7 अधिकार दिले, त्या बदल्यात आम्ही तुमचं राज्य मान्य केलेलं आहे. या ब्राह्मण बनिया क्षत्रियांना आमचं सांगणं आहे, त्या बदल्यात आम्ही तुमचं राज्य मान्य केलेलं आहे. आणि हे हक्काधिकार जर तुम्हाला हिरावून घ्यायचे असतील, न्यायपालिकेद्वारे हिरावून घ्यायचे असेल, पार्लमेंटद्वारे हिरावून घ्यायचे असतील, तर आम्हाला ह्याचा विचार करावा लागेल या कराराचा. हे करायचं काय? हे 7 अधिकार तुम्ही हिसकावून घेणार का? स्पष्टपणे या जजमेंटमध्ये म्हणलेलं आहे की आर्टिकल आपल्याला प्रमोशनचा अधिकार मिळालेला आहे. आर्टिकल 335 नुसार SC STला प्रमोशनचा अधिकार मिळाला. हे डिनाय केलं या जजमेंटमध्ये. हे डिनाय करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? हे आम्हाला जे संविधानात मिळाले. तुम्ही कोण आहे जजेस? तुम्ही कसं काय आमचे हक्काधिकार संविधानिक हक्क हिरावून घेऊ शकता? अरे हे जे मी कोर्टाच्या विरोधात बोलायलोय, हे जे कोर्टाच्या फैसल्याच्या विरोधात बोलायलोय, मान्य आहे, हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, हा कोर्टाचा अवमान आहे, हा कोर्टाचा अपमान आहे, मान्य आहे. आम्ही करत आहोत अपमान, आमच्यावर काय गुन्हा करायचे नोंद करा. अरे पण तुम्ही संविधानाचा अवमान करत आहात, तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन करत आहात. संविधानाचा अपमान करणे हा मोठा गुन्हा आहे, कोर्टाचा अपमान करणे छोटा गुन्हा आहे. जर तुम्ही मोठा गुन्हा करत असाल तर आम्ही तुमच्यासारखे छोटे छोटे गुन्हे करू. तुम्ही जर कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन करत असाल, तुम्ही जर संविधानाच्या विरोधात जात असाल तर आम्ही सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊ. हे लक्षात घ्या जजेसनो. तुम्ही संविधानाच्या विरोधात जात आहात, त्यामुळे आम्हाला तुमच्या विरोधात जावं लागत आहे. आमची इच्छा नाही तुमचा अपमान करण्याची, आमची इच्छा नाही तुमचा अवमान करण्याची, पण तुम्ही संविधानाचा अवमान करत असाल. जे संविधानानं आम्हाला हक्क अधिकार दिलेत, तुमच्या बापाने दिलेत का? तुमचे अधिकार आहेत का ते? या देश आमचा नाही का? तुमच्याच बापजाद्यांचा बामणाचा देश आहे का? आमचा देश नाही का? आमचाही तेवढाच देश आहे, तेवढा तुमचा देश आहे. त्यामुळं जर तुम्हाला नीट राहायचं असेल तर आमच्या हक्क अधिकारामध्ये ढवळाढवळ करू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटी खोलून बघा. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शेड्यूल कास्टच्या संदर्भात, शेड्यूल ट्राईबच्या संदर्भात जर एखादा हक्क संविधानामध्ये बदल करायचा असेल तर शेड्यूल कास्टचे आणि शेड्यूल ट्राईबचे जेवढे लोक निवडून आलेले आहेत त्यांच्या 2/3 मेजॉरिटीने हा निर्णय झाला पाहिजे. अर्थात 66% बहुमतानं हा निर्णय झाला पाहिजे.
काय आमच्या लोकांना तुम्ही विचारतात का? माझा सरळ प्रश्न आहे, हे बाबासाहेबाच्या दृष्टीने जर बघितलं, तुम्ही हा निर्णय आमच्या विरोधात दिलात. माझा प्रश्न आहे जजेसला, तुम्ही आमचे आहेत का? त्या 7 पैकी तुम्ही दुसरे 6 आणि आमचा एक जज ठेवला आणि तो बी तुम्ही नियुक्त केलेला आहे. त्याच्यामार्फत तुम्ही सगळं करून घेणार का? आम्हाला तुमचं जजमेंट मान्य नाही. आमचे 7 जजेस ठेवा, त्यावेळेस आम्ही ठरवू. 7 जजेसना असा जर निर्णय दिला तर ते आम्ही मान्य करू. तुम्ही द्यायचं ना आम्ही ऐकायचे हे दिवस गेले. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणले होते संविधान सभेच्या दरम्यान की तुम्ही निर्णय घ्यायचा आमच्या भवितव्याचा, आणि ते आम्ही ऐकायचे हे दिवस गेले. आता ते निर्णय दिवस राहिलेले नाहीत, कधीच परत येणार नाहीत. लक्षात ठेवा, आमच्या भवितव्याचा निर्णय आम्ही घेऊ, हे लक्षात घ्यायचं. हे जजमेंट मी वाचून दाखवत आहे. या जजमेंटमध्ये सरळ सरळ असं लिहिलेलं आहे की जस्टिस गवईंनी ही क्रिमिलेअरची आयडिया या जजमेंटमध्ये आणलेली आहे. अरे गवई, झाडाला जंगल जे आहे ना, जंगल कोण कापतं? कुऱ्हाड कापत नाही. त्या कुऱ्हाडीला जो दांडा असतो ना, हे आहेत जस्टिस गवई, म्हणजे कुऱ्हाडीचे दांडे आहेत. या दांड्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे. यांना तिथं नियुक्त ह्यासाठी करतंय, याला आता CGI बनायचंय, चीफ जस्टिस बनायचंय. त्याच्या अगोदरच हा लाल घोटेपणा करायला आहे, जेणेकरून का आपल्या विरोधामध्ये त्यांना येणाऱ्या काळात मला CGI बनवलं जाईल आणि नंतर रिटायर झाल्यानंतर काहीतरी माझी व्यवस्था लागली जाईल. अशा गोष्टी झाल्यात. अरे तुमचे बापजादे आंबेडकरी चळवळीसोबत गद्दार होते. बाबासाहेबाच्या काळात बी एक गणशाखा गवे होता, तो एक गद्दार होता. रासू गवे बी काँग्रेसच्या नादी लागला, तोही चळवळीचं काम केलं नाही. आणि आता तुम्ही त्यांचे लेकरं, आता तुमच्या रक्तातच खोटं आहे असं म्हणावं लागेल ना आम्हाला. तुम्ही आमच्या विरोधात तिथं बसून आमच्या विरोधात निर्णय देता का? हे गवईचं काय म्हणणं आहे? दॅट द क्रायटेरिया ऑफ एक्सक्लुजन ऑफ द क्रिमिलेअर फ्रॉम द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब फॉर द पर्पज ऑफ अफर्मेटिव्ह ॲक्शन शुड बी डिफरंट फ्रॉम द क्रायटेरिया ॲज ॲप्लिकेट टू द अदर बॅकवर्ड क्लासेस. जो ओबीसीना क्रिमिलेअरचा कार्य लावलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आणखी ॲडिशनमध्ये तुम्हाला काय करता आलं, दुसरं काय करता आलं तर बघा. परंतु यांच्यावरती क्रिमिलेअर लागलं पाहिजे. म्हणजे काही करा, कोणताही क्रायटेरिया बनवा, पण क्रिमिलेअर लावा, असं म्हणणं आहे जस्टिसचं. जस्टिस गवईंचं असं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे क्रिमिलेअर संविधानात कुठं आहे, कसं काय तुम्ही आमच्या हे करायला लागलात? तर ही एक बाबी आहे की हे असं नाही करता येणार, हे एक आमचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर जस्टिस जे आहेत विक्रमनाथचं काय म्हणणं आहे बघा. फार महत्त्वाचं मी बोलायला लागलोय. विक्रमनाथचं काय म्हणत आहे जजमेंटमध्ये? I am also in agreement with the opinion of brother Justice Gavai that creamilear principle is also applicable to scheduled caste and scheduled tribe, and that the criteria for exclusion of creamilear for the purpose of affirmative action should be different from the criteria. बघा, जस्टिस गवई आमचे ब्रदर, बघा या नाथ काय म्हणतो, आमचे ब्रदर. हा जो आमचा ब्रदर आहे जस्टिस गवई, त्यांनी जे क्रिमिलेअर सांगितलेलं आहे ते मला मान्य आहे. म्हणजे गवईनं आयडिया दिली आणि गवईची रिओ बाकीच्या जजेसनं ओढलेली आहे. हे 2 पेजचं ज्यांनी जजमेंट दिलेलं आहे विक्रमनाथने, यात 296 पानाचं दिलंय, एकदम खुलून मारलंय आपलं. आणि कोणती पद्धत आहे गवई तुमची ज्ञान देण्याची? आता हे विक्रमनाथच्या नंतर दुसऱ्या जजेसचं बघू आपण. अरे ही काय आहे, आपल्याला बोलत असताना सगळ्यात यांनी काय काय आपलं वाट लागली हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता हे जे जजमेंट आहे हे फार महत्त्वाचं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. या जजचं नाव आहे हे बेला त्रिवेदी. बेला त्रिवेदी मात्र वर्गवारी करण्याच्या विरोधात होत्या आणि हे जे SC समूह आहे हा होमोजिनियस आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो, ज्या 6 जजेसपैकी ही एकच जज होती जी ह्यांच्या विरोधात होती, ती हे सुद्धा म्हणलेली आहे, द पॉवर कन्फर्ड अपॉन द सुप्रीम कोर्ट अंडर आर्टिकल 142 cannot be used to supplant and substantive law applicable to the case under the constitution. या आर्टिकल 142 नुसार सुप्रीम कोर्टाला जी पॉवर आहे निर्णय देण्याची, म्हणून आपण काही पण निर्णय नाही दिले पाहिजे. म्हणजे तुमची जज तुमच्या समोर मानलेले तुम्ही काही पण निर्णय द्यायला लागलात, तुमच्या अधिकारी म्हणून काही पण वापरायचं का? ही जस्टिस बेला म्हणते. याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं जजेसचं? आता त्याच्यानंतरचा जो दुसरा जज आहे, आता दुसऱ्या जजांचं काय म्हणणं आहे बघूयात आपण. हे फार महत्त्वाचं आहे. पंकज मित्तल, जस्टिस पंकज मित्तल. या यांचं जे जजमेंट आहे, हे या जजमेंटमध्ये जवळपास 54 पानाचं जजमेंट आहे. याच्यामध्ये यांचं एक 6 नंबरचा मुद्दा आहे, ते तर फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला दाखवतो या जजमेंटमधला. या पंकज मित्तलचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे, रिझर्वेशन इज ओनली अ मीडियम ऑफ फॅसिलिटी अँड इट्स एक्सक्लुशन रिवाईव्ह कास्टिझम. रिझर्वेशनमुळं जातीवाद वाढतो असं या जजचं म्हणणं आहे. जस्टिस पंकज मित्तल, रिझर्वेशनमुळे जातीवाद वाढतो. जस्टिस, अरे थोडी तरी डोकं वापरा. ज्यावेळेस आरक्षणच नव्हतं, ज्यावेळेस रिझर्वेशनच नव्हतं, त्यावेळेस जातीवाद नव्हता का? 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं आणि आरक्षण लागू झालं. त्याच्या अगोदर जातीत नव्हता, 1940ला नव्हता. अरे तुम्ही महाडच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आले, तुम्ही कुणी दगड मारले आमच्या लोकांना? दगड नाही मारले, त्यावेळेस तुम्ही जातीवाद नाही केला. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिराचा सत्याग्रह केला, कुणी दगड मारले? तुम्ही जातीवाद नाही केला. सावित्रीबाई फुले आमच्या लेकरांना शिकवायला यायच्या, त्यांना तुम्ही शेण फेकून मारलात. जातीवाद नाही केला तुम्ही, जातीवाद नव्हता. अरे जातीवाद आरक्षणामुळे नाही रे,
अगोदरच जातीवाद आहे. हे जातीवाद आहे त्याच्यामुळे आरक्षण आहे. आरक्षण जोपर्यंत जातीवाद नष्ट करा, जाती व्यवस्था नष्ट करा, मग आरक्षण नष्ट होईल. तुम्ही जाती व्यवस्था मजबूत करता. हजारो वर्षाची जाती व्यवस्था आहे. तुम्ही म्हणता का आम्हाला की जातीवाद आरक्षणामुळे झाला? आणि आरक्षण नव्हतं 2000 कसं काय 2000 वर्षे जातीवाद तुमचा टिकला? आम्ही कानात गोळे आहेत आमच्या. हे धंदे बंद करा. जस्टिस तुम्हाला हात जोडून मिळत आहे. माय लॉर्ड म्हणतात तुम्हाला लोक. माय लॉर्डनं माय लॉर्ड सारखं राहावं. काही धंदे करू नाही ते असे. हे फार महत्वाचं आहे. या जस्टिसनं जे बोललेलं आहे, हा जस्टिस एवढा जातीवादी आहे. या जस्टिसनं आरक्षणावरच नाही तर पुढच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाच्या काही गोष्टी मांडलेल्या. या जस्टिसचं काय म्हणणं आहे, नॉट ओनली द जजेस बट ऑल्सो द फॉर्मर प्राईम मिनिस्टर हॅव अपियर्ड टू बी अगेन्स्ट प्रोव्हाइडिंग रिझर्वेशन. जे अगोदरचे बघा, यांचं फार महत्त्वाचं मी तुम्हाला मुद्दा सांगतोय. यांचं म्हणणं आहे की अगोदरचे जे हे प्राईम मिनिस्टर आहेत, अगोदरचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत तर पंडित नेहरू. पंडित नेहरूंचं लेटर या जजनं दिलंय. पंडित नेहरू काय म्हणतात त्या जजमेंट बघा, ते वाचून दाखवतो. फार महत्त्वाचं इंटरेस्टिंग आहे. शेड्यूल कास्टच्या लोकांचे डोळे उघडायचा कार्यक्रम आहे. तुम्ही जातात ना त्या काँग्रेसच्या पंजाला मत मागायला, मत द्यायला, इंडिया आघाडी, संविधान, हे त्यांचा बाप जाता काय म्हणत होता बघा. या जजनं हे छापलंय या जजमेंटमध्ये. काय म्हणतो तो, पंडित जवाहरलाल नेहरू इन हिज लेटर डेटेड 27 जून 1961, 27 जून 1961ला जे लेटर लिहिलं, ॲड्रेस टू ऑल द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट, सगळ्या देशातल्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं. अपॉन द हॅबिट्स ऑफ गिव्हिंग रिझर्वेशन अँड प्रिव्हिलेज टू एनी कास्ट और ग्रुप अँड एक्सपेक्ट्स सच प्रॅक्टिस आउट टू बी गिव्हन अप अँड एम्पेसाइज टू हेल्प द सिटीजन्स ऑन इकॉनॉमिक कन्सिडरेशन. आणि रिझर्वेशन कसं लागू करायचं याचे त्यांनी सल्ले दिले, मार्गदर्शन केलं. याच्यामध्ये कसं करणार तुम्ही आरक्षणाचं, त्याच्या पुढे म्हणलंय, नॉट ऑन कास्ट बेसिस and that the scheduled caste and scheduled type do deserve help but not in the shape of any kind of reservation, more particularly in services. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल टाईपचं कल्याण झालं पाहिजे का, त्यांना मदत मिळाली पाहिजे का, तर मिळाली पाहिजे. पण आरक्षणानं नाही, त्यांना आरक्षण नाही दिलं पाहिजे. त्यांना फक्त चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. आणि नोकरी तर बिलकुल नाही दिलं पाहिजे. नोकरी तर त्यांना आरक्षण दिलंच नाही पाहिजे. नेहरूंचं पत्राचा एक प्यारा छापलाय त्या जजनं. नेहरू काय म्हणतात, आय वॉन्ट माय कंट्री टू बी फर्स्ट क्लास country in everything. The moment we encourage the second rate, we are lost. मुख्यमंत्र्यांना काय म्हणतात, मला माझा देश फर्स्ट क्लास बनवायचा आहे. ज्या दिवशी हे आरक्षण लागू होईल, हा देश सेकंड क्लास बनेल, अर्थात थर्ड क्लास बनेल. आरक्षणामुळे देश सेकंड क्लास, थर्ड क्लास बनतो. नेहरूंचं मत आहे. अरे तुमच्या आमच्याबद्दल काय मत आहे यांचं, किती घाण मत आहे हे. यांच्या डोक्यांनी पत्र लिहून, हो गुप्त पत्र, यांनी पत्र लिहिलं, पत्र लिहून सांगितलं की आरक्षण पॉलिसी लागू नका करू मुख्यमंत्र्यांना. पंडित नेहरूनं असं करावं का? बच्चो का चाचा, समाजवादी, महान, हे महान डिमका आम्ही तुम्ही मिळवतो. आणि इंडिया आघाडी आम्हाला 24ला उमेदवारी मागताना संविधान धोक्यात आहे आणि आम्हाला मदत करा, संविधान धोक्यात आहे. अरे तुम्ही तर सत्यानाश केलात ना या संविधानाचा. तुम्ही आरक्षणाची पॉलिसी लागू नाहीत केला, याच्याबद्दल तुम्ही माफी मागायला तयार आहेत का? या अमेरिकेमध्ये एका गोऱ्या पोलीस इन्स्पेक्टरनं काळ्या व्यक्तीला नरड्यावर गुडघा टेकून मारून टाकला. ज्यावेळेस हमला फार त्यांचं थोतू झाली तर सगळे गोरे पोलीस रस्त्यावर आले, गुडघा टेकला आणि माफी मागितली. काळ्या लोकांनी आमचं चुकलं. काय राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते रस्त्यावर येऊन गुडघा टेकून माफी मागणार आहेत का आमची एकदा तरी? नेहरू जे केलं ते चुकीचं केलं. नेहरूनं जे पत्र पाठवलं होतं हे चुकीचं आहे. SC STच्या आरक्षणाच्या विरोधात नेहरूनं जायला नव्हतं पाहिजे. ही ऐतिहासिक चूक गुडघे टेकून तुम्ही मान्य करणार आहात का? अरे गुडघे टेकायचं सोडा, म्हणणार तरी आहात का नेहरूचं चुकलं, नेहरूनं असं करायला नव्हतं पाहिजे, ती जुनी काँग्रेस होती, आम्ही असं नाही केलं, हे असं म्हणायला तरी तुम्ही तयार आहात का? हे पत्र यांनी छापलेलं आहे. हे पत्र का छापलं? हे राजकारण आहे. जजेसला वाटलं उद्या काँग्रेस याच्या विरोधात जाईल तर अगोदरच काँग्रेसची ठासा आणि नेहरूचंच पत्र दाखवा या जजमेंटमध्ये, जेणेकरून काँग्रेसला काहीच बोलता नाही आलं. हे जे बॉम्ब लावलीत ना काँग्रेसचे लोक, संविधान धोक्यात, संविधान धोक्यात, संविधान धोक्यात, मग बीजेपीचा हा प्लान आहे की तुम्हीच सत्यानाश करायला सुरुवात केली SC STचे. SC STनं काँग्रेसच्या विरोधात जावं म्हणून बीजेपीने हे केलेलं आहे. आमचं म्हणणं आहे, अरे तुम्ही एकच आहेत, एका माळेच्या मणी आहात. माझ्या लहानपणी एक शक्तिमान मालिका होती आणि त्या शक्तिमान मालिकेमध्ये गंगाधर आणि शक्तिमान एकच असायचा. असा गोलगोल फिरायचा आणि तो शक्तिमान बनायचा, गोलगोल फिरायचा आणि गंगाधर बनायचा. आम्हाला फार मजा वाटायची. आता कळाले गंगाधर ही शक्तिमान आहे, ते एकच आहेत दोन. यांनी आपली वाट लावलेली हे आपण समजून घ्यावं लागेल. आणि कन्क्लुजनमध्ये हा जस्टिस काय काय म्हणतो हे फार महत्त्वाचं आहे. आता बघा 80 पॅरा याच्यामध्ये हा जस्टिस काय म्हणतो, हिज लॉर्डशिप जस्टिस गवई
इन हिज ओपिनियन कोटेड अन एक्झाम्पल. म्हणजे गवईनं जे 296चं जे पानाचं जजमेंट दिलंय त्याच्यामध्ये त्याने कोट केलंय. काय केलं गवईनं कोट? ते ह्यानं घेतलंय. काय केलं कोट? where a member of backward class become an IAS or an IPS or any other office of the All India service and improves upon his status in the society, but even then his children get full benefit of reservation. एखादा शेड्यूल कास्टचा व्यक्ती IAS होतो, IPS होतो आणि मग त्याचं स्टेटस उंचावतं, मग तो कुठं बॅकवर्ड राहतो? मग त्याच्या लेकराला काय आरक्षण मिळालं पाहिजे असं त्यांनी तर्क कोणी उपस्थित केला? गवईनं. आणि गवईचा मुद्दा यांनी त्याच्या जजमेंटमध्ये घेतलाय. माझं काय म्हणणं आहे, जर तुम्ही IAS ची पगार बघितली, एखाद्या कलेक्टरची पगार बघा, तुम्ही IAS IPSच का घेतलात? तुम्ही प्राध्यापक का नाही म्हणाले? तुम्ही जज बी म्हणू शकता होतात. हायकोर्टाच्या जजेसचा उदाहरण देताना तुम्ही IAS IPSच का दिलात? तुम्ही जजचं उदाहरण द्यायचं, तुम्ही प्राध्यापकाचं उदाहरण द्यायचं, एखाद्या डॉक्टरचं उदाहरण द्यायचं. कारण IAS IPS हे करप्ट असतात, हे करप्शन करतात. हे जजच्या माइंडमध्ये आहे, गवईच्या माइंडमध्ये आहे. माझं IAS आणि IPS लोकांना आव्हान आहे, अरे हे तुम्हाला करप्ट म्हणायला इनडायरेक्टली गेली. तुम्ही लय पैसे कमवता आणि तुमचं स्टेटस वाढतं म्हणून तुमच्या लेकराला काय आरक्षणाची गरज आहे असं म्हणायला आहे. आपल्या IASच्या आणि IPSच्या डोक्यामध्ये भरला पाहिजे हा गवई तुमच्या विरोधात कसा जात आहे. बरं, पुढी त्यांनी हे म्हणलेलं आहे, पुढे बी बोललेलं आहे. आता हे पुढे काय म्हणतो, इट इज डिफिकल्ट टू कम्पेअर हाऊ हिज चिल्ड्रन वुड बी ट्रीटेड ॲज डिप्रेस्ड, डाऊन थ्रोडन ऑर बॅकवर्ड इन एनी मॅनर. इट इज सोशली, इकॉनॉमिकल ऑर एज्युकेशनली. म्हणतो कसं काय म्हणायचं तू एज्युकेशनल बॅकवर्ड आहे? कुणाची IAS IPSची लेकरं. Therefore, the caste to which his person belong may not be excluded. त्यामुळे ती जातच SC म्हणून वगळायची का? असं नाही करता येणार. As a whole from the benefit of reservation, but certainly the family which has obtained the benefit once shall not allow to take advantage of reservation in the next generation. The reservation to such families has to be confined to one generation only. ज्यांच्या घरामध्ये आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे, ज्यांच्या घरामध्ये एखादा शासकीय अधिकारी झालेला आहे, ज्यांच्या घरामध्ये एखादा शासकीय नोकरीला लागलेला आहे, त्याच्यानंतर त्यांच्या नेक्स्ट पिढीला, त्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळालं नाही पाहिजे. SC ST OBCचे 3 करोड लोक आहेत जे सरकारी नोकरीला लागलेले आहेत आरक्षणाचा फायदा घेऊन. या 3 करोड लोकांच्या लेकरांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे असं म्हणायला हे जजमेंट. अरे कर्मचाऱ्यांनो, जरा डोळे उघडा. तुमच्या लेकरा बाळाचं भविष्य अंधारमय आहे. 3 करोड लोकांचं तुम्ही जे शासकीय नोकरीला आहात ना, ते सरकारी पगार उचलतात आणि समाजाकडे ढुंकून बघत नाहीत. तुमच्यासाठी हे आहे, सत्यनाश करायला निघले तुमचा आणि तुमच्या लेकरा बाळाचा. आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही लढाई लढावू, जे कर्मचारीच नाही, जरा या लढाईमध्ये उतरा, साधन संसाधन द्या, तेव्हा ही लढाई होईल. नाही तर घरात बसून ऑफिसमध्ये बसून ही लढाई नाही होणार. तुमच्या 3 करोड लोकांच्या लेकरांना ही नोकरी नाही लागणार असं जजमेंट आहे. आता हे जजमेंट संविधानाच्या विरोधात आहे म्हणून आम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवायलो. पण कर्मचाऱ्यांनी जरा डोकं वापरा. तुमचे सगळ्या लेकराबाळाचं भविष्य अंधारमय चाललंय. माझं म्हणणं आहे की ज्या फॅमिलीमध्ये एखाद्याने सरकारी नोकरी लागला तर त्याच्यानंतर नोकरीला नाही गेलं पाहिजे. हे जजमेंट आहे, कन्क्लुजनमध्ये बोलतोय हे जस्टिस. त्याच्या पुढचं सांगतो, ह्याने घाण आपल्या संदर्भात काय शब्द वापरलाय. इट हॅज राईटली बीन स्टेटेड बाय माय ब्रदर जस्टिस गवई. जस्टिस गवईचंच गुणगान, माय राईट आहे तो. In his opinion that Justice Krishna Iyer in N.M. Thomas Supra has repeatedly observed that state is entitled to take steps for weeding out शब्द लक्षात ठेवा, weeding out, WEEDING, weeding out socially, economically and educationally advanced section of scheduled caste and scheduled tribe from the ambit of reservation. जे शेत असते ना, शेतामध्ये तण येतंय, कोळपून काढतात ना, आणि जे गवत, शेत माजलेलं गवत आहे त्याला उपटून फेकून देतात. वीडिंग आउट शब्द वापरलाय. रिझर्वेशनमध्ये फायदा घेऊन जे IAS झाले, जे IPS झाले, जे सरकारी नोकरीला लागलेले आहेत, अशा लोकांना रिझर्वेशनमधून जसं शेतामधून तण उपटून फेकून देतात तशा प्रकारे माजलेल्या ह्या गवतांना उचलून उपटून फेकून द्या असं शब्द वीडिंग आउट. आता ह्या बापाचा आहे का रे जस्टिस हे शब्द वापरायला? तर ह्या बापाचं रिझर्वेशन आहे का? अरे 300 आर्टिकल 15(4) नुसार मिळतंय, फंडामेंटल राईट आहे. 16(4) मुळे मिळतंय, फंडामेंटल राईट आहे. आर्टिकल 341 मिळतंय, संविधानिक आहे आमचं आरक्षण. तर बापाची जहागिरी नाही जे तू आम्हाला द्यायलाच उपटून टाकून आम्हाला पिकून देणार. ठीक आहे, तुझ्या बापाची जहागिरी आहे का? आणि तुझ्या विरोधात आम्ही बोलायलो कंटेम्प्ट कोर्ट आहे. सर काय करायचं ती कर, येत नाही तुझ्या कंटेम्प्ट ऑफ कोर्टला. तू कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन करलास. आर्टिकल 16(4) मध्ये आम्हाला आरक्षण नाही का? आर्टिकल 15(4) मध्ये नाही? आर्टिकल 341 नाही का? 342 नाही? आर्टिकल 335 मध्ये आरक्षण आहे आम्हाला? तू म्हणतो की उपटून फेकून देणार. त्या बापाचं आहे का जहागीर उपटून फेकून द्यायला? पुढे त्यानं उदाहरण काय दिले बघा. इट हॅज राईटली बीन ऑब्झर्व दॅट
child studying in St. Stephen's College or any in good urban college cannot be equated with a child studying in a rural school, college, and that he cannot be grouped into a same basket. एखादा इंग्रजी शाळेचं नाव घेतलंय, ह्या जर इंग्रजी शाळेत एखादा व्यक्ती शिकत असेल आणि एखादा जर ग्रामीण इलाक्यात शिकत असेल तर ह्या लेकरांना एकाच बास्केटमध्ये नाही टाकलं पाहिजे. मग अरे तुम्हाला एवढी चिंता आहे, ग्रामीणच्या शाळा जर थर्ड क्लास असतात, शासकीय शाळा थर्ड क्लास असतात, हे जजेस तुम्हाला माहीत आहे, मग तुम्ही झोपी घेत जातात का? प्रायव्हेट शाळा लई चांगल्या असतात हे म्हणायलात ना तुम्ही. मग प्रायव्हेट शाळा ज्या शासकीय शाळा आहेत एवढ्या थर्ड क्लास झाल्यात, याच्याबद्दल तुमचं काय जजमेंट नाही? तुम्हाला अधिकार नाही का की भारतातल्या प्रत्येक माणसाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे? फंडामेंटल राईट आहे ना. चांगलं लिव्हिंग झालं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. अरे शिक्षण हा फंडामेंटल राईट आहे ना. मग लोकांचं व्हायलेशन होतंय, ग्रामीण इलाक्यातल्या शाळा चांगल्या नाहीत हे तुम्हाला माहीत आहे ना. मग तुम्ही काय त्यांच्यावर काय कोणत्या शिक्षण मंत्र्याला तुम्ही जेलमध्ये टाकलात का? उचलून त्यांना जेलमध्ये टाका, लोकांच्या फंडामेंटल राईट उल्लंघन करतात म्हणून, शाळा चांगल्या नाहीत म्हणून. तुम्हाला माहीत आहे ना, तुम्ही जजमध्ये म्हणता की ग्रामीण इलाक्यातल्या शाळा खराब आहेत त्याच्यात, आणि ज्या सेंट स्टीफन्स कॉलेज म्हणजे इंग्रजी ज्या शाळा आहेत, इंग्रजी स्कूल आहेत, हे चांगले आहेत, प्रायव्हेट स्कूल चांगले आहेत असं म्हणायला तुम्ही. मग हे जे गव्हर्नमेंट आहे, हे जे सरकार आहे, जे एज्युकेशन व्यवस्था थर्ड क्लास ठेवतंय, याच्याबद्दल तुम्ही त्यांना कडघरात बोलवा ना, त्यांना जेलमध्ये पाठवा ना. असं का करत नाहीत तुम्ही? आणि तुम्ही ह्याच्यावर त्यांनी शाळा एज्युकेशनचा दर्जा खालावला आहे हे तुम्ही मान्य करायलात ना जजमेंटमध्ये. मग सामान्य लोकांचं जे एज्युकेशनचा राईट आहे, राईट टू एज्युकेशन, हा जो फंडामेंटल राईट आहे, याचं उल्लंघन व्हायला याबद्दल तुम्ही सरकारला दोषी नाही ठरवलं. म्हणजे तुमचे ते लोक, तुमचा तो हे दुसऱ्याचं ते कार्ड, अरे धंदे बंद करा जस्टिस. पुढे यांनी म्हणलेलं आहे, इन देट सर्कमस्टन्सेस माय ब्रदर जस्टिस गवई हॅज राईटली कन्क्लुडेड, म्हणजे माझ्या जस्टिस गवई ब्रदरनं जे राईटली कन्क्लूड केलंय, that the state must evolve the policy of identifying the criminal even from the scheduled caste and scheduled tribe so as to exclude them from the benefit of reservation. क्रिमिलियरची पॉलिसी लागू केली पाहिजे, आणि त्या क्रिमिलियरची पॉलिसी लागू झाल्यावर काय होणार आहे, SC STचे लोक जे क्रीम आहे, क्रीम म्हणजे काय हो, तुम्ही दूध असते ना, दूध तापवा मग त्याला क्रीम येते. दुधाचा खालचा लेयर म्हणजे नॉन क्रीमी लेयर, क्रीमचा लेयर म्हणजे चरबीचा लेयर. माणसाच्या अंगाची चरबी असते, क्रीम मानावं लागेल आपल्याला. म्हणजे तुमच्याकडे इकॉनॉमिकली तुमची साऊंड कंडिशन आहे म्हणून चरबी चढते तुमच्या अंगावर. अशांना रिझर्वेशन देऊ नका. अरे संविधानामध्ये क्रिमिलियर लावण्याची अट संविधान निर्मात्यांनी दिली का? त्या संविधानाची जी संविधान सभेचं डिबेट अँड डिस्कशन वाचायला पाहिजे ना जस्टिसनी. SC कुणाला म्हणायचं, STला कुणाला म्हणायचं, हा पैशाचा बेनिफिट आर्थिक मुद्दाच नाही. हे SC STचं रिझर्वेशन हे प्रतिनिधित्व आहे, आणि माझं तर म्हणणं आहे प्रतिनिधित्व नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स, हे पुस्तक वाचा. या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकर रिझर्वेशनचे डेफिनेशन देतात. तुम्हाला एकच डेफिनेशन माहीत असेल, रिझर्वेशन इज द रिप्रेझेंटेशन. एवढं नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणे व्हॉट इज रिझर्वेशन, रिझर्वेशन इज टू कंट्रोल ओव्हर ब्राह्मण अँड बनिया. आरक्षण काय आहे? आरक्षण म्हणजे तुमच्यावर कंट्रोल करण्याचं साधन आहे. म्हणजे आरक्षणामुळे काय होईल, आमचा IAS होईल, आमचा IPS होईल, आमचा प्राध्यापक होईल, आणि शर्मा वर्मा देशपांडे कुलकर्णीच्या मांडीला मांडी लावून बसेल हे आरक्षण. आणि आमचा माणूस तिथं जाईल आणि तुम्हाला काही तुमच्यावर कंट्रोल होईल. आमच्या विरोधात काही जाऊ देणार नाही. आमचा खासदार जाईल, आमचा आमदार जाईल, आमचा IAS जाईल, आणि आमच्या विरोधात जर तिथं काही घडत असेल तो तिथं विरोध करील, तुम्हाला कंट्रोल लावील, आणि तुम्हाला येसन घालील. तुम्ही माजलेलं बैल आहात, 2000 वर्ष आम्हाला हाकीत आलेला आहात, तो आम्हाला माहीत आहे तुम्ही कसे लोक आहात. त्यामुळे तुमचा माज उतरण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. आमच्या विरोधात तुम्ही आता 2000 वर्ष राहिलात, आता राहू नये म्हणून आमचे लोक तिथं असले पाहिजेत, निर्णय प्रक्रियेमध्ये असले पाहिजेत, अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये असले पाहिजेत, म्हणून आरक्षण आहे. गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही रे जस्टिस, की तू जो गरीब आहे ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्यासाठी आरक्षण नाही, तुमच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी आरक्षण आहे. त्याच्यामुळे आमचे लाईक लोक तिथे गेले पाहिजे, ते कोणी का असणार, त्याची आर्थिक कंडिशन ते महत्त्वाचं नाही. तुमच्यावर कंट्रोल ठेवणारे आम्हाला लोक तिथे पाठवायचे आहेत, आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षणाचं दिलेलं आहे. हे आरक्षण काय भीक नाही, हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. संविधान वाचा, संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत. तिथं मध्ये आर्टिकलमध्ये दिलंय ना, स्टेटनं काय करावं, घरकुलं द्या, राशन दुकान द्या, राशन द्या, फुकट अन्न द्या, गरिबासाठी काय करायचं ते करा. अरे आहे ना डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये, राज्याची जिम्मेदारी सांगितली ना संविधानानं, ते गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम आखत बसा म्हणून तिथं. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. आरक्षण फक्त प्रतिनिधित्व नाही, तुमच्यावर कंट्रोल ठेवण्याचं माध्यम आहे. लक्षात घ्या. तुम्ही त्याच्यावरती तोडगा काढलात आणि
सेपरेट इलेक्टोरेट स्वतंत्र मतदारसंघ हिरावून घेतलात आमच्याकडून आणि आता नवीन तोडगा काढलात। तुमच्या मनाचे जस्टिस नियुक्त करायचे, जे तुमचे पाये चाटतील असे जजेस निवडायचे आणि त्यांच्याकडून आमचा सत्यानाश करून घ्यायचा। हे कुऱ्हाडीचे दांडे आम्हाला बी ओळखू द्यायला लक्षात घ्या। हे जजमेंट आहे, हे भयानक आहे। त्याच्या पुढे याच पॅरा क्रमांक 84 मध्ये काय म्हणतो बघा जज, द पॉलिसी ऑफ रिझर्वेशन अँड एनशाइन्ड अंडर द कॉन्स्टिट्यूशन बाय इट्स व्हेरियस अमेंडमेंट्स रिक्वायर्स अ फ्रेश रिलूक and evaluation of other methods for the helping and uplifting the depressed class or the downtrodden or the person belonging to SC, ST, OBC communities. So long no new method is evolved or adopted, the system of reservation as prevailing may continue to occupy the field. हा जज काय म्हणायलाय, आरक्षण सध्या जे जातीवर दिलं जातंय, कास्टवर दिलं जातंय, हे बंद करण्यात यावं आणि ही आरक्षण व्यवस्था मोडीत काढण्यात यावी आणि नवी व्यवस्था आणावी आरक्षणाची आणि त्याचा आधार जात नसली पाहिजे। परंतु नवीन व्यवस्था आणीपर्यंत ही जुनीच व्यवस्था चालू ठेवा, नवीन व्यवस्था आणीपर्यंत ही जुनी व्यवस्था चालू ठेवा। अरे जजेस, त्या बापाचं आहे का रे संविधान? आमच्या बाप जात्यानं घामानं कष्टानं मिळवलंय, संविधान बनवलंय आणि त्या संविधानात आम्हाला हक्क अधिकार दिले, तो ह्या बापानं दिले नाहीत, आमच्या बापानं ते अधिकार दिलेत। त्यामुळे तो ह्या बाप काय, त्या 7 पिढ्या आम्ही हिरावून घेऊ शकत नाही। तुमचा निर्णय आम्ही मानणार नाही, फाट्यावर मारतो, फाट्यावर तुमचा निर्णय, काय करायचं ते करा। आमच्या लोक आम्ही फाट्यावर मारतो तुमचा निर्णय, तुम्ही डायरेक्ट आमचे आरक्षण समाप्त करा म्हणायला लागलात। अरे आरक्षण बाबासाहेब आंबेडकर जे म्हणले होते ना 25 नोव्हेंबर 1949ला संविधान दिवस, त्या संविधान दिवसाच्या आदल्या दिवशी 26 नोव्हेंबरला संविधान स्वीकारलं, त्याच्या आदल्या दिवशी बाबासाहेब काय म्हणलेले, आपण अशा परिस्थितीमध्ये आता जात आहोत, आपण राजकारणामध्ये समानता आणली, 1 वोट 1 व्हॅल्यू, पण आर्थिक बाबतीत आणि सामाजिक बाबतीत समाजामध्ये असमानता आहे आणि ही जर असमानता राहिली तर हा मेहनतीनं निर्माण केलेला डोलारा हे लोक उद्ध्वस्त करतील। हे बाबासाहेबांनी तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे, लक्षात ठेवा। आणि वॉर्निंग मी समजतोय तुम्हाला ही वॉर्निंग आहे, जर तुम्ही आमचं आरक्षण संपलं तर हा लोकशाहीचा डोलारा आमचे लोक उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत। न्यायमूर्ती साहेब, हात जोडून विनंती आहे, टिकवा हे, नाहीतर जर आमचे हक्काधिकार टिकले नाही तर हा डोलाराच राहणार नाही, लक्षात ठेवा। आमच्या बापानं तुम्हाला इशारा दिलेला आहे, त्यामुळे तुमची मजबूर असाल काही असाल, आमचं जर तिथं हक्क राहिले नाहीत तर हा डोलारा राहणार नाही, लक्षात घ्या। हे तुम्ही लोकशाहीच्या ज्या टिमक्या मारता ना, हे टिमक्या राहणार नाहीत। आमचे हक्क शाबूत ठेवा, आम्ही शांत आहोत, आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत, आम्ही संविधानाला मानणारे आहोत, तरच हे करता येईल आणि आम्हाला ह्याच्याशिवाय पर्याय नाही। तुम्ही आमचं कसं काय करू शकता? आता त्याच्या पुढे हा जज काय म्हणतो बघा, therefore any facility on privilege for the promotion of the above category of person has to be and totally different criteria other than the caste, may be on economic or financial factor, status of living. आता मला सांगा, अरे बाबा तू काय म्हणालोस, एखाद्याचं प्रमोशन करायचं असेल, SC STच्या प्रमोशन संदर्भात आर्टिकल 335 आहे का नाही? SC STला प्रमोशन द्या, इफिशियंट असेल तर द्या म्हणलंय ना। हे म्हणतो की प्रमोशनचा क्रायटेरिया जात नसेल, कास्ट नसली पाहिजे। अरे काय असली पाहिजे मग? तर ह्याचं क्रायटेरिया, त्याचं राहणीमान किती आहे, त्याच्याकडे पैसे किती आहेत, त्याचं लिव्हिंग स्टेटस काय, ते पत्र्याच्या घरात राहतो का सिमेंटच्या घरात राहतो, पायी चालतो का गाडीवर चालतो, हे क्रायटेरिया करणार तुम्ही। आर्टिकल 335ला फाट्यावर मारणार म्हणजे आर्टिकल 335ला आम्हाला प्रमोशनमधलं आरक्षण दिलंय ना, तुम्ही त्याला फाट्यावर मारणार, मग आम्ही तुम्हाला फाट्यावर मारल्यावर जमल का? हे जजेस तुम्हाला कळा नाही तुम्ही काय करायला लागलात, तुम्ही अराजकतेकडे देश घेऊन चाललात। हा देश अराजकतेकडे नेण्याचं काम तुम्ही करत आहात। आम्ही शांत आहोत, आम्हाला हक्काधिकार आमच्या संविधानात आहेत म्हणून आम्ही शांत आहोत। तुम्ही जर संविधानाला डावलता तर हा देश अराजकतेकडे चालत जाईल आणि ह्याचे जिम्मेदार तुम्ही लोक असताल, आम्ही नाही। आम्ही संविधानाला मानतो, आम्ही बाबासाहेब आंबेडकरला मानतो, आम्ही कायद्याला मानतो, आम्ही कायद्याने चालतो, आम्ही संविधानिक आंदोलन करतो, आम्ही संविधानामध्ये राहतो आणि तुम्ही संविधानाला बाजूला फेकायला, संविधानाच्या आर्टिकलला हे करायला लागलात। हे तुम्ही कसं काय करू शकता? असं संविधानाला डावलून कसं काय निर्णय देऊ शकता? अरे जे संविधानात आहे ते तर मिळू द्या ना, तुमच्या बापाची जागीर आहे का तुम्ही द्यायला, तर हे करा ते करा सरकारला सांगायला तुम्हाला वाटण ते करणार का तुम्ही? अरे तुमचं मत असू शकतं, हे न्यायालयाचं मत असू शकत नाही, जजेसला असं म्हणता येणार नाही, तुम्ही संविधानाला बाजूला सोडून कसं काय निर्णय देऊ शकता? त्याच्या पुढे बघा, द रिझर्वेशन इफ एनी हॅज टू बी लिमिटेड ओनली फॉर द फर्स्ट जनरेशन or one generation, and if any generation in the family has taken the advantage of the reservation and have achieved higher status, the benefit of reservation would not be logically available to the second generation. एकदा जर जनरेशननं फायदा घेतला तर त्याच्या नेक्स्ट जनरेशनला पुढच्या पिढीमध्ये आरक्षण मिळालं नाही पाहिजे। अरे तुमच्या बापजात्याची पेंट आहे का? असा उल्लेख आहे का संविधानात? संविधानात आहे का? हे तुमच्या मनानं तुम्ही करणार का आमच्यासोबत?
अरे आमच्या भविष्याचा फैसला आम्ही मागणी केली काय अशी? वर्गीकरणासंदर्भात एससी मधल्या जाती काही बोलत आहेत, मान्य आहे ना. एससी मधल्या जाती काही वर्गीकरण माग, तुम्ही वर्गीकरणावर बोला ना. ह्या जनरेशनला फायदा मिळाल्यानंतर दुसऱ्या जनरेशनला ही मागणी आहे का आमची? कोणत्या एससीच्या माणसानं म्हणलो? आणि आमचं हे बौद्ध लोक सोडून जे महाराष्ट्रातले बाकीचे लोक वर्गवारीचं समर्थन करायलात ना, तुम्हाला कान खोलून आमचं सांगणं आहे, जरा लक्ष द्या. या वर्गवारीच्या नादाखाली सगळं आरक्षण संपायला लागलंय, लक्षात घ्या. वर्गवारीबद्दल आमचं भांडण नाहीये. तुम्हाला जर मिळालं नसेल तर इम्पेरिकल डाटा घ्या, काय पाहिजे अबकडे करा. पण ह्याच्या अबकड्याच्या नावाखाली क्रिमिलेअर लावलंय, अबकड्याच्या नावाखाली आरक्षण संपवायला निघालेत, अबकड्याच्या नावाखाली पुढच्या जनरेशनला आरक्षण नाही मिळणार. हे तुम्हाला कळायलंय का रे? ह्याच्या मागे काय काय षडयंत्र चालू आहे? अरे या निर्णयाची तुम्ही जाहीर होळी करायला पाहिजे. तुमच्या अबकड्याच्या नादामध्ये सगळं SC/STचं सत्यानाश करता का? अबकड अरे अबकड्यावरच बोलायला पाहिजे होतं सुप्रीम कोर्टानं. अरे तुम्ही येऊन बोला ना मग आता की अबकडच मागली होती, हे आम्ही निर्णय जाळतो. अरे तुमच्या जनरेशनला मिळेल का फायदा? हे बघा बौद्धांची लढाई लढतो का आम्ही? का ठेका घेतला का रे? आम्ही लढाई लढायची तुम्ही काय करायचं? हे आरक्षण फक्त आमचं संपणार आहे का? तुमचं नाही संपणार आरक्षण? SC मधल्या बाकीच्या 58 जाती संपणार नाही आरक्षण? ST मधल्या 47 जाती महाराष्ट्रातल्या संपणार नाही आरक्षण? एका जनरेशनला मिळालं दुसऱ्या जनरेशनला मिळणार नाही, हे तुमच्या विरोधात नाही? क्रिमिलेअरचा मुद्दा तुमच्या विरोधात नाही का? अरे तुमच्या विरोधात आहे, तुमच्या आरक्षणाचा सत्यानाश करायला ना, सगळ्यांचाच करायला. आम्ही जागृत आहेत म्हणून आम्ही बोलायला, तुम्हाला वाटेल आम्ही वर्गवारीच्या विरोधात आहेत, आम्ही तुमच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत. अरे बाबा आम्ही तुमच्या आरक्षणाच्या विरोधात नाहीत, अबकडच्या विरोधात नाहीत. उलट महाराष्ट्रामध्ये 29 मतदारसंघ आहेत SC साठी राखीव. जर अबकडे ना आमच्या संख्येनुसार, बौद्धांची संख्येनुसार आम्हाला 18 मिळतील. आमचे 18 आमदार जातील निवडून, जे आता जात नाहीत. महारापेक्षा मांग बरा, मांगापेक्षा चांबार बरा, चांबारपेक्षा ढोर बरा, ढोरपेक्षा एखादा लिंगायत बरा. आम्हाला माहीत नाही तुमचे धंदे पॉलिटिकल पार्टींचे. महाराला तुम्ही तिकीटच देत नाही. महारापेक्षा मांग बघतात, मांगाला देत नाहीत. मांग बी काय आंबेडकरवादी असल्यामुळं चांबाराला बघता, चांबारा बी नाही तिथं ढोर बघता. ढोराच्या पेक्षा आणखी कोणी खालीचा मिळतो का ते बघता. कमीत कमी आंबेडकरवादी नसला पाहिजे, तो बौद्धांच्या संपर्कात नसला पाहिजे, असा माणूस तुम्ही निवडता. आणि अबकडे झालं ना, आमचे 18 आमदार येतील, त्यामुळे आम्हाला काही भीती नाही. अबकडेची भीती ही आहे की अबकडेच्या नावाखाली हे जे जजमेंट दिलंय, जे क्रिमिलेअर लागलंय, जे जातीवर आरक्षण नसलं पाहिजे हे जे म्हणणं आहे, प्रमोशनमधलं आरक्षण बंद केलं, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे अबकडेवाल्यांनो? हे बघा. त्याच्यानंतर जस्टिस काय म्हणतो शेवटचा आदेश, ह्या जस्टिसचं म्हणणं आहे, जस्टिसचं नाव आहे सतीश शर्मा. या सतीश शर्मा काय म्हणतो, हाऊएव्हर ऑन द क्वेश्चन ऑफ ऍप्लिकेबिलिटी ऑफ द क्रिमिलेअर प्रिन्सिपल द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब आय फाइंड माय सेल्फ इन द अग्रीमेंट विथ द व्ह्यू एक्सप्रेस्ड बाय जस्टिस गवई. जस्टिस गवईनं जे सांगितलंय त्याला माझं मान्यता आहे. अरे गवई किती सत्यानाश करतील लोकांचा तो. हे जस्टिस गवईंनाच मान्यता दिली, सगळ्यांना ओढली. मित्रांनो हे जजमेंट आहे, हे जजमेंट तुम्ही PDF माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला PDF पाहिजे असेल तर PDF मिळून जाईल. याच्यामध्ये मी माझा नंबर बी टाकतो, ज्यांना माझा नंबर पाहिजे नंबर घ्या. 77 98 75 79 23. माझं नाव आहे सिद्धार्थ शिंगारे. मी छत्रपती संभाजीनगरला राहतो. माझं MBA झालेलं आहे, माझं MPhil झालेलं आहे, मी PhD करतो, मी लेखक आहे, वक्ता आहे, प्रचारक आहे, फुलेशाह आंबेडकरी विचाराचं काम करतो. माझं स्वतःचं संघटन आहे भारतीय हितकारी संघ, महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो. माझं हे म्हणणं आहे, हे जे सुरू आहे हे धंदा तुम्ही बंद करा. हे 565 पानाचं जजमेंट प्रिंट काढा. हे प्रिंट काढल्यावर काय करावं लागेल आपल्याला, मी प्रिसाइजली सांगतो आपल्या विरोधात काय काय गोष्टी आहेत. नंबर 1 लक्षात ठेवा, हा जो इम्पेरिकल डाटा सरकारनं मागितलेला आहे, इम्पेरिकल डाटा न मागताच वर्गीकरण केलं, हे गलत आहे. माझं म्हणणं इम्पेरिकल डाटा मागवा आणि एकदा होऊ द्याच दूध का दूध पारी का पाणी. कोणत्या जातीला आरक्षणाचा फायदा मिळाला नाही मिळाला हे एकदा डाटा काढा रे बाबा एकदाचा. ही झंझटच मिटवा, आमचं काही म्हणणं नाही, पण डाटा गोळा करून करा. मनानं नका करू शहाणपणा. आणि सुप्रीम कोर्टाने असं डाट्यावरच निर्णय द्यायला पाहिजे. विदाऊट डाटा निर्णय द्याल ही आमचा आक्षेप आहे. वर्गवारी आक्षेप नाही, विदाऊट डाटा तुम्ही दिलात ह्या आक्षेपाचा मुद्दा आहे. दुसरा आक्षेपाचा मुद्दा आहे क्रिमिलेअर. तुम्ही जे क्रिमिलेअर लावलात हा आमचा आक्षेप आहे. संविधानात आम्हाला क्रिमिलेअर नाही, हे तुम्ही लावायला नव्हतं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे शेड्यूल ट्राईब पार्टीच नाही, SCच्या वर्गीकरणाची केस आहे. तुम्ही शेड्यूल ट्राईबला क्रिमिलेअर लावा असं कसं काय म्हणू शकता? अरे शेड्यूल ट्राईबच्या विरोधात तुम्ही कामून जातात? शेड्यूल ट्राईबचं ऐकून घेतलं नाही तुम्ही? शेड्यूल ट्राईबची केस बी नाही ना, हा आक्षेपाचा मुद्दा नाही का? अरे न्याय द्यायलात का निकाल द्यायलात तुम्ही? तुमचं नाव आहे न्यायालय. न्याय देताना तुम्ही त्याची बाजू तर ऐका. शेड्यूल ट्राईबचं तुम्ही ऐकूनच नाही घेतला, तुम्ही त्यांच्या विरोधात निर्णय द्यायला लागला. तुम्ही न्यायालय नाही, तुम्ही निकालालय आहे. तुम्ही निकाल देता, न्याय देत नाही. इथून पुढे तुम्हाला निकालालय म्हटलं पाहिजे. न्यायालय नाही तुम्ही, आणि तुम्ही न्यायाधीश बी नाहीत, निकालाधीश आहात. कारण तुम्ही न्याय करा ना. STचं ऐकूनच घेतलं नाही, त्यांच्या विरोधात कसं काय जजमेंट देता तुम्ही शेड्यूल ट्राईबच्या लोकांच्या विरोधात? शेड्यूल ट्राईबच्या बांधवांना माझं आव्हान आहे, हे जजमेंट जाळून टाका, फाडून टाका, फेकून द्या. अरे तुमच्या विरोधात चाललंय, तुम्हाला न विचारता. किती आदिवासींना माहीत आहे? तुम्हाला वाटेल SC वर्गीकरण, अरे तुमचा सत्यानाश केलाय जजमेंटमध्ये.
आपलं तुमचं काहीच नसताना तुमचं ऐकून न घेता केलेलं आहे. चौथा मुद्दा जनरेशनच्या संदर्भामध्ये, एका जनरेशनला आरक्षण मिळालं तर दुसऱ्या जनरेशनला मिळालं नाही पाहिजे, हा गलत आहे. हे आरक्षण जनरेशनचा मुद्दा नाही, पिढीचा नाही. म्हणे आता माझा बाप जाता महार होता, माझा आजा महार होता, आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला. आज मी आमच्या गावात का आम्ही पाटलाच्या बाजूला जाऊन प्लॉट घेऊ शकतो का? हां, बदलली का जातीवाद? की नेक्स्ट पिढीमध्ये जातीवाद राहिला नाही? अरे आज बी तुम्ही आम्हाला घरं देताना आमच्या प्राध्यापकाला, डॉक्टरला, माझा गायनॉकॉलॉजिस्ट मित्र आहे, आम्ही त्याच्यासाठी किरायाने घर बघत होतो. एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नाव विचारलं, जसं कळाला शेड्यूल कास्टचा माणूस आहे, घर नाही दिलं. मी साक्षीदार आहे. हो, गायनॉकॉलॉजिस्टला तुम्ही घर देत नाहीत आडनाव ऐकून, आणि म्हणे हे नेक्स्ट जनरेशनला नाही मिळालं पाहिजे. अरे तो तुमच्या जिंदगीवर आरक्षण काय दुसऱ्या पिढीत समाप्त होतं का? जातीव्यवस्था समाप्त करतात तुमची पिढी, पिढी तुम्ही जातीवाद करता आणि एका पिढीनं फायदा घेतला दुसऱ्या पिढीनं नाही. गलत. हे निर्णय आपल्यावर जातला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा प्रमोशनचा. प्रमोशनमध्ये आरक्षण नसलं पाहिजे हे जे म्हणणं आहे गलत आहे. हे आर्टिकल 335 नुसार आहे, तुझ्या बापाची पेंड नाही. प्रमोशनमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे हे संविधानाने दिलेलं आहे. तुम्ही काही देऊन आमच्यावर उपकार करत नाही, हे लक्षात घ्या. पाचवा मुद्दा आहे, यांचं म्हणणं आहे की रुरलला त्या लोकांना आणि अर्बनच्या लोकांना एकत्रित केलं नाही. ऐकायला लई बरं वाटत असेल. नाही नाही, यांना ग्रामीण भागाची लई चिंता आहे. काही नाही चिंता, हे हरामखोर लोक आहेत, यांना काही आपली चिंता नाही. यांना आपला सत्यानाश पाहिजे. जातीवाद हा गावात असतो, लक्षात घ्या, शहरामध्ये नसतो. शहरात आमच्या बौद्धांच्या नादी लागून दाखवा बरं, तुम्हाला ठोके देऊ आम्ही. आमच्या अन्याय तर होतो का शहरामध्ये? मुंबईमध्ये करून दाखवा, औरंगाबादमध्ये करून दाखवा, संभाजीनगरमध्ये, बीडमध्ये करून दाखवा. अरे तुम्ही आमच्यावर अन्याय तर गावात करता हो. तुम्ही मग आरक्षणासाठी आम्ही गावात राहावं का काय? आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून खेड्यात पाठवता? गांधीजी म्हणले चलो गाव की ओर चलो, चला गावाकडे, चला खेड्याकडे. आंबेडकर म्हणले चलो शहराकडे. शहराकडे जायला आम्हाला सांगितलं जिथं जातीवाद नाही, आधुनिक जग आहे, त्या आधुनिक जगाकडे जायला सांगितलं आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी. आम्हाला खेड्याकडे जायचं नाही. तुमच्या त्या आरक्षणामुळे तुम्हाला वाटत असेल काय आम्ही खेड्याकडे जाऊ? हे जातीवाद तुम्ही बघा, हे ब्रेनमध्ये ब्रेन असतो, ब्राह्मणाच्या ब्रेनमध्ये ब्रेन असतो, षडयंत्रामध्ये षडयंत्र असतो. म्हणजे ऐकायला वाटतं नाही नाही ग्रामीण लोकांना मिळालं पाहिजे. अरे ग्रामीणमध्ये तुम्ही थर्ड क्लास जिल्हा परिषदेच्या शाळा चालवता, तिथे एक मास्तर असतो, त्या खिचडीत आळ्या असतात, त्यांना शिकवायचं सोडून खिचडी बनवायच्या कामाला लावलात. ते काय शिकवणार आहेत? तिथं काय एज्युकेशन नाही. न्यू एज्युकेशन पॉलिसी तुम्ही आणलात, लोकांचा सत्यानाश केलात. तिथं आमचे लोक तयार होणार नाही. शहरात चांगलं एज्युकेशन आहे, शहरात प्रायव्हेट स्कूल आहेत, शहरात इंग्लिश स्कूल आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला जे चुकीचं वाक्य सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो पिन तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही, गलत. बाबासाहेब असं म्हटलेले नाहीत. बाबासाहेब काय म्हटलेत? व्हॅल्यूम नंबर 19 काढा, मूकनायकमधलं आर्टिकल वाचा. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे विदेशी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब जे लंडनमधून शिकून आले होते, अमेरिकेमधून शिकून आले होते, ते शिक्षण वाघिणीचं दूध आहे. तुमचं वेदातलं महाभारतातलं मनुस्मृतीचं शिक्षण वाघिणीचं दूध आहे का रे? हे शिक्षणाला बाबासाहेब वाघिणीचं दूध नाही म्हणले. हे शिडीचं नाही, मेंढराचं दूध आहे, हे गुलामीचं दूध आहे. बाबासाहेबांनी जे विदेशात जाऊन इंग्रजी शिक्षण घेतलं त्याला वाघिणीचं दूध म्हटलंय. आम्हाला अर्धवट वाक्य शिकवलं. त्यामुळं विदेशी शिक्षण अर्थात इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. इंग्रजी शिक्षण काय गावात मिळते का रे तुमच्या जिल्हा परिषदला? हां, आमच्या लोकांनी खेड्यात राहावं. हे थर्ड क्लासपणा या जजेसचा ह्या माइंडमध्ये यांच्या फार भयानकता आहे, लक्षात घ्या. याच्यानंतर रिझर्वेशन हे 7वा मुद्दा, कास्ट बेस्ड असावं, जातीवर असावं, जातीवर नसावं असं म्हणणं आहे त्यांचं. अरे तुमचं शोषण जातीवर चालतं, आमच्यावर अन्याय जातीवर होतो, मग फायदा देतानाच काय होतो? आमच्या हक्काधिकारच्या वेळेस जातं नसावी. हां, त्यावेळेस कुठं जातं तुमचं? आणि संविधान निर्मात्यांना माहीत नव्हतं संविधान बनवताना शेड्यूल कास्ट जाती, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अरे त्याच्यावरच दिनं कास्ट आहे ती, शेड्यूल कास्ट, कास्ट आहे ती, कास्टची यादी आहे, कास्टवरच मिळणार. त्या तुला वाटतंय म्हणून काय होऊ शकत नाही. त्यामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे सगळं गलत चालू आहे. त्यानंतर 2-3 मुद्दे याच्यामध्ये हे आहेत. ही 2000 बघा, म्हणजे हे जे पीक आहे हे काँग्रेसनं सुरू केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर एक हे जे पंजाब आहे, पंजाबनंतर हरियाणा आहे, मग तमिळनाडू आहे, ह्या सगळ्या सुप्रीम कोर्टानं, हायकोर्टातून नंतर सुप्रीम कोर्टात मॅटर आलं आणि सुप्रीम कोर्टानं क्लब केली 2014 पासून 2024 पर्यंत. ही 10 वर्ष केस चालली आणि 10 वर्षांत जजमेंट दिलं. माझा प्रश्न साधा आहे मित्रांनो, आंबेडकरी चळवळीच्या नावानं ज्या संघटना बोंबालतात, आम्ही आंबेडकर चळवळीचे आहेत, तुमच्याकडे पैसे मागाय येतात, आम्ही राष्ट्रीय जन आंदोलनाचे प्रवर्तक आहेत, आमची राष्ट्रव्यापी संघटना आहे, आमची राष्ट्रीय लेवलची पार्टी आहे, आमचं फलाना आहे, आमचं डिमका आहे. अरे तुम्ही इंटरव्हेन्शन का नाही केले या जजमेंटमध्ये? तुम्ही तुमचा वकील का नाही लावला याच्यामध्ये? BSPनं का नाही लावला? बामसेबनं का नाही वकील लावला? वंचितनं का नाही लावला? आठवले गटानं का नाही लावला वकील? RPIनं का नाही लावला? अरे तुम्ही टिमक्या मारता ना आम्ही आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करतो म्हणून. तुम्ही तुमचे वकील का नाही लावले? अरे लढाई तुम्ही म्हणतात ना आम्ही समाजाची लढाई लढतो, कुठे गेला होता तुम्ही? काय करतात नेमकं? कुठं बिझी असतात? तुम्हाला काय काम आहे? ही समाजाचा सत्यानाश होता ना. हे 10 वर्ष केस चालली आणि तुमचा वकील नाही तिथं. तुम्ही काय करतात समाजासाठी? तुमचं काम नाही काही? मित्रांनो सावध व्हा.
हे आंबेडकरवादाच्या नावाखाली संघटना ज्या चालवित आहेत आणि आपल्या ज्यावेळेस हक्काधिकारची वेळ येते यांना स्वतःचे दुकानं चालवायचे आहेत, यांना स्वतःच्या संघटना चालवायच्या, स्वतःच्या दुकानदारी चालवायची, यांना काय घेणं नाही समाजाचं. यांनी समाजाचं घेणं दिलं असतं, इंटरव्हेन्शन केलं असतं. अरे साधा तुमचा वकील नाही, साधा ॲप्लिकेशन नाही, काय लागतं तुम्हाला? पैशाची कमी आहे तुमच्याकडे का वकिलाची कमी आहे? अरे तुम्हाला खबर जर नसेल तर तुमच्याकडे एक तर पैसे नसतील, दुसरं तुमच्याकडे वकील नसेल, तिसरं तुम्हाला माहीतच नसेल. अरे तुम्हाला माहीतच नाही तुम्ही काय करता, काय कशाला संघटना चालवता? समाजावर एवढा अन्याय व्हायला आहे, समाजाच्या एवढ्या महत्त्वपूर्ण गोष्टी घडायल्यात तरी तुम्हाला त्याची कल्पना नाही. या सगळ्या गलत बाबी आहेत. याच्यावर उपाय काय? शेवटचे 2 मिनिट सांगतो आणि संपवतो. याच्यावर उपाय 2 उपाय आहेत. एक, रिव्ह्यू पिटिशन दाखल करणे सुप्रीम कोर्टामध्ये. हे जे 7 जजेसच्या बेंचने निर्णय दिला आहे, 9 जजेस किंवा 11 जजेसना निर्णय पलटू शकतो. त्यासाठी रिव्ह्यू पिटिशन दाखल करावे लागेल. परंतु 9 जरी बसले तरी ते बदमाश आहेत हे लक्षात घ्यावा. 7 जरी बसले, 7च्या पुढे 9 जातील, 11 जातील, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी काय करू शकतो? हेच असणार आहेत नाही आता हे बदमाशच. त्यामुळे रिव्ह्यू पिटिशननं काय हातात लागन असं मला काही वाटत नाही. मग दुसरा काय उपाय? माझं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टावरती मोर्चा घेतला पाहिजे. भारताच्या इतिहासामध्ये सुप्रीम कोर्टावर मोर्चा गेलेला नाही. आपण 3 करोड लोक सरकारी नोकरीला आहेत, त्यांनी स्वतःचा एक मुलगा, बायको, एक घरातला व्यक्ती पाठवला ना तर 3 करोडमध्ये 3 करोड लोक जमतील. अरे 1 करोड लोक तर आमरसून जमतील. SC/ST संख्या 30 करोड आहे. 30 करोडपैकी 1 करोड तर लोक येऊ शकतात. 1 करोड लोक येणाऱ्या संविधान दिनी, डेट बी महत्वाची असते. संविधान लागू झालंय 26 नोव्हेंबरला, त्याची अंमलबजावणी 26 जानेवारीला केलेली आहे. येणाऱ्या संविधान दिनी म्हणजे 26 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टावरती आपण मोर्चा काढू. 1 करोड लोकांचा मोर्चा घेऊन जाऊ आणि सुप्रीम कोर्टासमोर ही जे जजमेंट आहे हे 300 रुपये लागतात डाउनलोड करायला, प्रिंट काढायला. किती? 300 रुपयाची प्रिंट घ्यायची, 1 रुपयाचं माचीस घ्यायचं. किती खर्च आला? 301. 1 करोड लोक येतील, खर्च करतील 301 रुपया, फक्त 301 रुपये. 300 रुपयाची फी PDF डाउनलोड करायची आणि 1 रुपया माचीसला. 301 रुपये खर्च करायला मी तयार आहे. 301 रुपये मी खर्च करतो आणि करोडो लोक या, आपण सुप्रीम कोर्टासमोर ह्या जजमेंटची होळी करू, जाळून टाकू आणि सुप्रीम कोर्टाला इशारा देऊया, भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा तुम्ही जर संविधानाच्या विरोधात जात असाल तर आम्ही तुमच्या विरोधात जाऊ. हे आपल्याला करावं लागेल आणि येणाऱ्या काळात असं केल्याशिवाय कोणतंही गत्यंतर नाही. नाहीतर आरक्षण समाप्तीच्या दिशेनं टाकलेलं हे पाऊल आहे. प्रमोशनमधलं संपवत आहेत, जातीवरचं आरक्षण संपवत आहेत. यांना पोटात दुखतंय, मांडीला लावून आपले लोक बसतील असं वाटत नाही. त्यामुळे हे सगळं करत आहेत. हे षड्यंत्र उघड पाडा. बाकीच्या SCच्या जातींना समजून सांगा, वर्गवारी अबकड बोंबलत बसू नका, तुमचा सत्यानाश करायला लागलेत हे सगळं समजून सांगा. ही जिम्मेदारी बौद्ध लोकांची आहे, ही जिम्मेदारी समजदार लोकांची आहे. सगळ्या 59 जातीच्या लोकांनी जागृत करा आणि हे करून देशभरातल्या शेड्यूल ट्राईबच्या लोकांनी, 1 करोड लोकांनी येणाऱ्या 26 नोव्हेंबरला, कुणी आलं नाही आलं मी जाणार आहे आणि ते 301 रुपये खर्चून ते हे जे जजमेंट जाळणार आहे आणि सुप्रीम कोर्टासमोर जाळणार आहे. माझ्यासमोर काय आमच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचं करा, पण हे बंद डोळे झाकून घरात बसून आम्ही शांत बसू शकत नाही आणि बसणार आहोत. सुप्रीम कोर्टाला मी इशारा देतो, येणाऱ्या 26 नोव्हेंबरला आम्ही दिल्लीत येत आहोत, करोडोच्या संख्येने येऊ आणि तिथं तुमच्या ह्या जजमेंटची होळी करू. त्यावेळेस कोर्टात त्यांच्या पार्लमेंटला जाग येईल. पार्लमेंटवर नाही काढायचा, सुप्रीम कोर्टावर काढायचा. लक्षात ठेवा का? कारण मग पार्लमेंटवर प्रेशर येईल, पार्लमेंट कायदा करू शकतं आणि कायदा करून हे जजमेंट उचलून केराच्या टोपलीत फेकून देऊ शकतंय. पार्लमेंटला पॉवर आहे, पार्लमेंटमध्ये लोक आहेत, पार्लमेंट करू शकतं हे. पण पार्लमेंटला मागण्यापेक्षा जजेसला बोला, त्यावेळेस पार्लमेंटच्या त्यांना कळण, खासदाराला, प्रधानमंत्र्याला. आता हे लोक जर सुप्रीम कोर्टात जगातला पहिला, इतिहासात भारताच्या पहिला जर मोर्चा घेऊन जाऊ शकतात तर काही करू शकतात. हे जर पेटले तर देश पेटू शकतो. त्यामुळं हात जोडून विनंती आहे, येणाऱ्या 26 नोव्हेंबरला चलो दिल्ली, चलो सुप्रीम कोर्ट हा नारा लावूयात आणि एकत्र येऊयात. हेच अल्टिमेट पर्याय आहे. दुसरा मला तरी कोणता पर्याय दिसत नाही. धन्यवाद. तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल आभार. जय भीम, जय भारत.